मतमोजणीमध्ये आणि एकंदर मतांमध्ये झालेले घोटाळे हे कुठल्याही माणसाच्या नजरेतनं सुटत नाहीत. 5 वाजता अमुक टक्के आणि त्याच्यानंतरच्या काही तासात 13% म्हणजे झालेल्या मतदानाच्या 1/4 म्हणजे 1/4 टक्केवारी ही 5 वाजल्यानंतर वाढते हे निव्वळ अशक्य आहे. हरियाणाच्या कोर्टाने दिलेल्या निकालानुसार सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांनी उमेदवाराला द्यायला हवेत. अगदी तिथली व्हिडिओ शूटिंग सुद्धा त्यांनी उमेदवाराला द्यायला हवी. कारण का 6 वाजेस्तोवर लाईन आहे. 6 वाजेपर्यंत जो माणूस लाईनीत आहे त्याला वोटिंग करू दिलं पाहिजे, हा नियम आहे. 6 वाजेपर्यंतची गर्दी दाखवा आणि 13% मतदान कुठे वाढलं एक नक्की आम्हाला सांगा. कारण ह्याच्यामधली एक प्रथा आणि एक कायदा असं सांगतो की 7 ते अमुक वाजेपर्यंत तुम्ही लगेच जाहीर करा. 9 ते काय करे टायमिंग आहे 7 ते 9 नंतर घ्या ना. 7 ते 9, 7 ते 11 लांब गेलाय. 7 ते 9, 7 ते 11, 7 ते 1, 7 ते 3, 7 ते 5 आणि 7 ते 6 हे सगळं निवडणूक आयोगाने तयार करून ठेवायचं असतं. म्हणजे त्या ऑफिसर्सनी तयार करून ठेवायचं असतं. हे त्याचं हे अशा पद्धतीने तयार केलं जातं. आता त्याच्यातलं एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आठवतं का, तुम्ही जेव्हा मतदानाला जाता तेव्हा तुम्ही एका म्हणजे तुम्हाला चिठ्ठी फाडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर सही करता, बरोबर आहे. त्याला 17A म्हणतात. त्या फॉर्मला 17A म्हणतात. आता भोसरीच्या इलेक्शन ऑफिसरनी उत्तर काय दिलंय 17A मागितल्यानंतर की निवडणूक संचालन नियम 1961 कलम 93 मध्ये निवडणुकीसंदर्भातील अभिलेखांची पाहणी व पुरवठा संदर्भात तरतूद करण्यात आली असून त्यानुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 45 दिवस पूर्ण झाल्यानंतर निवडणुकी संदर्भातील 5 दस्तऐवजांची पाहणी व पुरवठा करता येऊ शकेल. 45 दिवसाच्या आत इलेक्शन हे करायचंय, पिटिशन दाखल करायची आहे. तुमचा 45 दिवसानंतरचा पुरवठा आमच्या काय कामाचा? सगळा घोटाळा तिथेच आहे. जर तुमच्याकडे सही केलेलं 17A चा फॉर्म आहे आणि आम्ही म्हणतोय की तुमच्या मतमोजणीमध्ये हेराफेरी झालेली आहे, तर तुम्ही आम्हाला 17A फॉर्म द्या. तुम्ही 17A फॉर्म 45 दिवसानंतर देऊ. 45 दिवसाच्या आत आम्हाला कोर्टात जायचंय. आणि इथे असं म्हटलेलं आहे, सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड टू द पेमेंट ऑफ सच फी एज द इलेक्शन कमिशन मे डायरेक्ट, all the papers relating to the election shall be open to public inspection and copies thereof shall be on application be furnished. म्हणजे निवडणूक आयोगाने जो मागेल त्याला, फक्त ह्याच्यात मी महाराष्ट्राच्या तमाम उमेदवारांना आवाहन करीन की ताबडतोब सगळ्यांनी मिळून कोर्टात जा की इलेक्शन कमिशनने 17A उघड करा. कारण का 17A मध्ये वेळ आहे. तुम्ही किती वाजता सही केली आहे, किती वाजता झालंय. तुम्ही जे सांगताय की साधारण 5 नंतर 13% वोट वाढले, ते कसे वाढले ते दाखवा. हे बघा असा हा फॉर्म आहे जो वरती असतो. आतापर्यंत हे कदाचित दुर्लक्षित राहिलं असेल, कारण का एवढ्या बारकाईने कधी हे बघितलंच गेलं नाही. आता जेव्हा आम्हाला अभ्यासच करायला लावलाय तेव्हा सगळाच अभ्यास केला पाहिजे.
आणि माझी अजूनही एक मनात शंका आहे आणि ती मी कायम बोलून दाखवीन की जर तुम्ही म्हणता ते स्टँड अलोन मशीन आहे म्हणजे ते कॅल्क्युलेटर सारखं मशीन आहे. कॅल्क्युलेटर सुद्धा स्टँड अलोन आहे. कॅल्क्युलेटर मध्ये 2+2+2+2 8 येतं ना. चुकतं का कधी? कधी 9 येतं का? मग जर हे स्टँड अलोन मशीन आहे आणि कॅल्क्युलेटर सारखं चालतं तर ह्याच्यात 2+2+2+2 12 कसं काय येतं? अशी महाराष्ट्रातले जवळजवळ 143 केंद्र आहेत ज्याच्यामध्ये मतच वाढलीत. ती काय लाखोंनी मतं वाढलीत. ती कशी काय वाढली? कुठून वाढली? कोणी येऊन मतदान केलं? त्यामुळे या सगळ्या संशयास्पद प्रकरणावरती कोर्टाने आता म्हणजे मी सगळे उमेदवार जे पराभूत झालेत आणि ज्यांना संशय आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं आदेश घ्यावा की 45 दिवसाच्या आत सत्र त्यांनी उघडा करावा म्हणजे आम्हाला कोर्टात जाता येईल. 45 दिवसानंतर सत्र आम्हाला मिळेल, उघडा होईल, पण आमचं कोर्टाचं पिटिशन बाद झालेलं असेल तोपर्यंत.